हाय हॅलो वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तर तुम्ही बघितलं असेल माझे क्लिनिंगचं जे आहे रुटीन ते किंवा फ्रीज क्लिनिंग केलं ते त्यावेळेस जे लिक्विड बनवलं होतं तर त्याच पद्धतीने थोडं वेगळं लिक्विड मी आज बनवणार आहे. तर आजचं जे लिक्विड बनवणार आहे तर ते मी किचनचा जो काउंटर टॉप आहे तो क्लीन करण्यासाठी किंवा फ्रीज असेल किंवा खिडकी असतील त्याच्यानंतर खिडक्यांच्या इथेच बाजूला जे आपण पट्ट्या आहेत त्या तर त्या सगळं क्लीन कशा करायच्या, त्याच्यानंतर आपले कपाट असेल, ड्रेसिंग टेबल असेल किंवा सोफा वगैरे असेल तर ते क्लिनिंग करण्यासाठीचं एक लिक्विड आहे. तर ते मी बनवणार आहे. अगदी साधं सोपं लिक्विड आहे, घरगुती साहित्यामध्ये बनवलेलं आहे आणि ह्या ज्या बेसिक गोष्टी असतात तर त्या आपल्या घरामध्ये नेहमी असतातच. त्यामुळं आपल्याला वेगळे क्लिनिंगसाठीचं लिक्विड मागवण्यासाठी वेगळा खर्च करण्याची पण गरज नाही. अगदी थोड्याशा खर्चामध्ये आपण ही जे लिक्विड आहे तर हे बनवू शकतो. तर त्यासाठी मी एक पातेलं घेतलं स्टीलचं आणि त्याच्यामध्ये मी 1 ग्लास आधी पाणी घेतलं. त्याच्यानंतर पाव कप व्हिनेगर घेतलं. त्याच्यानंतर 1 चमचाभर बेकिंग सोडा आहे तो घेतला. त्यानंतर 1 चमचा डिशवॉश लिक्विड आहे ते घेतलेलं आहे आणि ते सर्व आधी चमच्याने एकत्र मिक्स केलं आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अजून 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे मी. तर मी 2 बॉटल आहेत तर त्या फिल करून ठेवणार आहे. 1 बॉटल आहे तर ते किचनमधलं जे पण आहे क्लीन करण्यासाठी तर त्यासाठी भरणार आहे आणि अजून 1 बॉटल आहे तर ते मी कधी विंडोज आहेत तर त्याचे काचा पुसण्यासाठी किंवा डोअर असतात, डोअर पण आपण पुसू शकतो त्याने. तर आपल्याला अगदी जास्त पाण्याने आपण धुवून नाही शकत ज्या गोष्टी तर त्या गोष्टी आपण याने क्लीन करू शकतो. तर अगदी त्याची डस्ट पण क्लीन होते किंवा व्हिनेगर वगैरे असल्यामुळे आपल्याला ते बॅक्टेरियाज वगैरे काय असतील तर ते पण नाही होणार. त्यानंतर जे व्हिनेगर आहेत त्याच्या स्मेलने आपल्या घरामध्ये ॲक्च्युअलीमध्ये माशा असतील तर त्या पण नाही होत. तर त्यासाठी लिक्विड अगदी छान आहे. त्यानंतर ड्रेसिंग टेबलचे आरसा जो आहे तो क्लीन करण्यासाठी पण आपण हेच लिक्विड वापरू शकतो. तर एकाच लिक्विडपासून आपण घरातल्या बऱ्याचशा गोष्टी क्लीन करू शकतो आणि अगदी घाईच्या वेळेला पण आपण क्लिनिंग करायचं असेल आपल्याला किचन ओटा वगैरे तर हे लिक्विड अतिशय यूजफुल आहे. तर आपण प्रत्येक वेळेसच दिवसातून ओटा आपण क्लीन नाही करू शकत. त्यामुळे आपण अगदी एकदा स्प्रे केला आणि कपडा फिरवला तर अगदी क्लीन होतं आपलं जे किचन आहे ते. तर प्रत्येक वेळेस आपण पूर्ण किचन पाण्याने अगदी धुवून नाही घेत. त्यामुळे आपण घाई गडबडीमध्ये पण आपण क्लीन करायचं असेल तर हे लिक्विड यूज करू शकतो. आपल्याला दिवसातून खूप वेळा किचन वापरावं लागतं, खूप वेळा किचन घाण होतं. प्रत्येक वेळेस आपल्याला धुणं पॉसिबल नसतं कारण का किचन धुवायचं असेल तर कमीत कमी अर्धा तास ते 20 मिनिट तरी कमीत कमी वेळ जातो आपला. आणि जर आपल्याकडे अशा पद्धतीने लिक्विड बनवलेलं असेल तर 1-2 मिनिटाच्या आतच आपलं जे क्लिनिंगचं काम आहे तर ते होऊ शकतं. आपण गॅस वगैरे क्लीन करायचं तर अगदी सोप्या पद्धतीने हे लिक्विड बनवलेलं आहे. 0 कॉस्टमध्ये आहे. आपल्याकडे जे घरामध्ये साहित्य असतं जे आपल्याला लागणाऱ्याच गोष्टी असतात तर त्या आपल्याकडे असतात अवेलेबल. तर त्याच साहित्यामध्ये मी हे लिक्विड बनवलेलं आहे. तर हे बऱ्यापैकी मी नेहमीच वापरते. तर बघू शकता तुम्ही गॅस अगदी 1 मिनिटातच क्लीन झालेला आहे आपला. तर याच पद्धतीने मी अजून विंडो आहे तर ती पण क्लीन करून दाखवणार आहे. तर अगदी 1-2 स्प्रे मारले आणि त्याच्यानंतर आपल्याला कपड्यानेच फक्त पुसून घ्यायचं आहे आणि आपल्याला डेलीचं जे क्लिनिंग आहे तर ते पण इझी होईल कारण आपण खूप दिवसातून जर क्लीन करायला लागलो तर ते जे डस्ट आहे तर ते खूप जास्त आपल्याला त्याला वेळ लागेल साफ करण्यासाठी. तर असं लिक्विड असेल तर एक अगदी आपल्याला कामामधून जो मिळालेला 1-2 मिनटाचा वेळ असेल त्या मिनटामध्ये आपण अगदी स्प्रे मारलं आणि क्लीन केलं तरी होऊ शकतं. अगदी वेळही आपला वाचतो काम करण्याचा आणि आपलं घरही क्लीन होतं. तर याच पद्धतीने तुम्ही लिक्विड नक्की करून बघा, वापरून बघा. त्यासाठी आपल्याला वेगळे सेपरेटली पैसे पण खर्च करण्याची गरज नाही आहे. तर अगदी कमीत कमी खर्चात अगदी क्लीन निघालेलं आहे तुम्ही बघू शकता. तर आता मी फ्रीज पण क्लीन करून दाखवणार आहे. तर आत्ताची जी इमेज आहे तर ते पण बघा फ्रीजचं आणि क्लीन केल्यानंतर बघा तुम्ही क्लीन किती होणार आहे ते. तर 2 वेळेला स्प्रे मारलं मी त्याच्यावर आणि अगदी कपड्याने पुसून घेतलं. आपल्याला अगदी घासणीने पण घासून घ्यायची गरज पडणार नाही, इतकं क्लीन निघणार आहे ते. त्याची जी डस्ट असेल किंवा आपले फ्रीजला बऱ्याचशा वेळेला स्वयंपाक करताना घाईमध्ये आपले हात लागले जातात तर ते खरकटे वगैरे असतात त्याच्यामुळे. तर ते क्लीन करायचं असेल तर बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित आणि छान असं आपला फ्रीज जो आहे तर 1-2 मिनटातच मी क्लीन केलेला आहे.
तर त्याचा फ्रंट डोअर आहे तो. तर अशाच पद्धतीने आपण हा स्प्रे अगदी यूजफुल आहे. अगदी बऱ्याच आपल्या घरामधल्या गोष्टी क्लीन करण्यासाठी आपण हा जो स्प्रे आहे तर तो वापरू शकतो. या पद्धतीचं लिक्विड तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील. थँक्यू. थँक्स टू वॉचिंग माय व्हिडिओ. स्टे हेल्दी, स्टे हॅपी आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.